अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम। सुनेच्या आत्महत्येनंतर हगवणेला पश्चाताप नाहीच। पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नकारार्थी मान हलवली। राजेंद्र हगवणेच्या घरात 3 बंदूक परवाने असल्याची माहिती, तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती। वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दिराला सकाळी अटक। पोलीस या प्रकरणात कडक कारवाई करतील। नियमात बसत असेल तर मकोका लावला जाईल। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा आणि दीर अटकेत। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेवर पिंपरी पोलिसांची रात्री उशिरा स्वारगेट परिसरात कारवाई। दुपारी 2 वाजता दोघांना कोर्टात हजर करणार। राजेंद्र हगवणे स्वारगेटमधूनही पलायन करण्याच्या प्रयत्नात होता। वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसून होते। कसबटे कुटुंबियांची आज भेट घेणार अजित पवारांची माहिती, तर हगवणे कुटुंबातील दोषींवर कारवाई होणार। पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना। हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही। काही जण मला विनाकारण बदनाम करतायत। वैष्णवीनं मला थोडी जरी तक्रार केली असती तरी दखल घेतली असती। अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीला न्याय देण्याची भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची। चाकणकरांची प्रतिक्रिया। आत्महत्येची घटना घडण्याआधी वैष्णवी हगवणे संदर्भात तक्रार नव्हती। घटनेबाबत महिला आयोगानं स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। हुंड्याबाबत मागणी झाल्यास महिलांनी पोलिसात तक्रार करावी। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं आवाहन। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती। चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? रोहिणी खडसेंचा रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा। रोहिणी खडसेंचे पीए नाफडेंच्या पत्नीची महिला आयोगाकडे तक्रार। रोहिणी खडसेंकडून धमकी अशी पीए नाफडेंच्या पत्नीची तक्रार। दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये रुपाली चाकणकरांचं रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर। राष्ट्रवादीतील एक गट चाकणकरांवर नाराज। पक्षातील पुण्यातील पदाधिकारी रुपाली चाकणकरांवर नाराज। सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या भेटीला। याआधी रुपाली चाकणकरांकडून कसबटे कुटुंबियांची भेट। क्रूरकर्मा हरामखोरांना फाशी द्या। राजेंद्र हगवणे सुशील हगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे ट्विट करत मागणी। निलेश चव्हाणही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर। स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप। पत्नीच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी निलेशवर 2019ला गुन्हा दाखल। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा। हुंडाबळीसारखा प्रकार घडू नये यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी छावा संघटनेनं रुपाली चाकणकरांना जाब विचारला। लवकर ॲक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं। छावा संघटना आक्रमक। टीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार। मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार। देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। पालिका निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी। सूत्रांची माहिती। नागपुरात अजित पवार गटाकडून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याची जोरदार तयारी। धुळे रोकड प्रकरणातील चौकशीला वेग। अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांची चौकशी। जिल्हाधिकारी कार्यालयात आज अंदाज समितीची बैठक होणार। शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतील। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात, तर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उलाढाल होऊ शकते। शिरसाट यांचा मोठा दावा। पालकमंत्रीपदावर कुणी दावा करू नये असं आपण म्हणू शकत नाही, पण पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा कोणत्या देशात केला माहीत नाही। शिर्डीतील सभेत बोलताना बच्चू कडू यांची खोचक टीका। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। कोल्हापूर विमानतळावर फडणवीस आणि संभाजी भिडेंची व्हीआयपी रूममध्ये चर्चा। 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे। तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे। संभाजी भिडेंचं वक्तव्य। राज्याभिषेक सोहळ्याबद्दल वाईट वाटत असेल तर दृष्टी तपासावी। जयंत पाटलांची संभाजी भिडेंवर टीका। खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार प्रियंका चतुर्वेदींची निवड। उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवत चतुर्वेदींची निवड। शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदींनी स्वतःची वर्णी लावली।
वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेसच्या नियोजन आणि कार्यकारिणी आढावा बैठकीत नाराजी नाट्य। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवालांनी बैठकीतून बाहेर निघत सभागृह सोडलं। गटबाजी करत असल्याचा अग्रवाल यांचा आरोप। नाशिकच्या येवल्यात लालपरीवरून 2 आमदारांमध्ये श्रेयवाद। 5 एसटी बसचं छगन भुजबळ आणि किशोर दराडे दोघांच्या हस्ते 2 वेळा लोकार्पण। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। जिल्हा प्रमुख संतोष पाटलांचे धुळे सोलापूरमध्ये मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्याचं आवाहन। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंवर मोठी जबाबदारी। 6 जिल्ह्याच्या समन्वयकपदी आणि प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडकेंवर जबाबदारी। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गाडीमध्ये आमदार देवराव भोंगळेंची अवैध दारू अड्ड्यावर धाड। 2 पेट्या दारू जप्त। पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश। पनवेलमध्ये डिलिव्हरी ॲपच्या वेअरहाऊसमध्ये मनसेची धडक। वेअरहाऊसमध्ये खराब भाज्या, एक्सपायर झालेले दूध। वेअरहाऊसमध्ये घाणीचं साम्राज्य। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं प्रकरण। एका विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतीन मणियार नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल।